महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना तसेच इतर मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। आज बुधवार दिनांक 2 एप्रिल ते शनिवार दिनांक 5 एप्रिल या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज, पावसाचे अंदाज, कृषी सल्ला, शेतकरी प्रश्नांची उत्तरं आणि शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देणार आहे। दर रविवारी दैनिक ॲग्रोवन सकाळ यांच्या वृत्तपत्रामधूनही मी आपणाला आठवड्यासाठी हवामान अंदाज व त्यावर आधारित कृषी सल्लाही देत आहे। त्याचा आपण आपल्या शेती कामामध्ये उपयोग करावा असं मला वाटतं। आता हवामानाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। आज बुधवार दिनांक 2 एप्रिल व उद्या गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल ते 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील, पावसाची शक्यता आहे। तर शुक्रवार व शनिवारी हवेच्या दाबात वाढ होऊन 1010 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचे दाब वाढतील आणि त्यामुळे ढगांचं प्रमाणही कमी होईल आणि पावसाचं प्रमाणही कमी होईल। बुधवार दिनांक 2 एप्रिल ते 5 एप्रिल या काळात ढगांचे गडगडाटासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात 1 ते 5 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्यामध्ये या 4 दिवसात 1 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रातील मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यात 1 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम व अमरावती या जिल्ह्यात या काळात 1 ते 8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। मध्य विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात या काळात 1 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात 1 ते 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे 1 ते 8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। मात्र 8 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता ही कोल्हापूर जिल्ह्यातच फक्त आहे। यावरून आपल्याला अंदाज येईल की या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे। पहिले हे 2 दिवस जे आहेत त्यात पावसाची शक्यता जास्त आहे, 2 तारखेला आणि आज आणि उद्या, आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होणं शक्य आहे। आता आपण कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। पावसाचे अंदाज लक्षात घेऊन उन्हात वाळत घातलेले धान्य गोळा करून ताडपत्रीनं झाकून घ्यावं। जनावरांना लाळ व खुरकत या त्यासाठी रोगप्रतिबंधक लस टोचावी। काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करा। फळबागांच्या मध्ये आच्छादन करा। ही झाली शेतकरी सल्ल्यासाठी कामं। आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात घेऊया। श्री गोविंद उंडारे विचारतात की एप्रिल महिना पावसासाठी कसा राहील। सध्या अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे। एप्रिल महिन्यातही पूर्वमोसमी पावसाची अधूनमधून त्यामुळे शक्यता आहे। श्री प्रसाद एस पांडे, अप्पासाहेब पाटील विचारतात की जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील। याबाबत मी आता प्राथमिक अंदाज म्हणून आपल्याला सांगतो। जेव्हा एल निनोचा प्रभाव नसतो तेव्हा पावसाळा चांगला असतो। यावर्षी तो प्रभाव नाही, त्यामुळे सरासरी एवढा अथवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणं हे यावर्षी शक्य आहे आणि याबाबतचा मी पक्का अंदाज जो आहे तो 1 जूनला देणारच आहे आपल्याला। आता अशोक पाटील, श्री अशोक नलावडे, त्याचप्रमाणे विनायक चव्हाण, नितीन अरेकर, त्याचप्रमाणे संजय गड, श्री दत्तात्रेय खोरे, बलभीम पुढे, त्याचप्रमाणे विनायक चव्हाण, प्रदीप साबळे, ऋषिकेश पवार, शांताराम आहेर, अशोक पाटील यांनी त्यांच्या भागासाठी पाऊस कसा राहील असं विचारलं। याचं मी आता तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे पुन्हा ते सांगण्याची गरज नाही। श्री मुंजा पिंपळे परतीच्या पावसाचा व्हिडिओ बनवा असं म्हणत आहेत। आता
परतीच्या पावसाला वेळ आहे, तर याबाबत असं आताच निदान करणं किंवा सांगणं बरोबर नाही आहे. तसेच सागर कृपाल विचारतात की पूर्वी व यावर्षीचा पावसाळा लवकर आहे का? त्याचं उत्तर सरळ आहे की यावर्षीचा पावसाळा वेळेवर आहे. साहेबराव तारो विचारतात की मोसंबी फळाची साईज वाढवण्यासाठी कोणत्या मिश्र खतांचा वापर करावा? त्यासाठी बहार धरताना नत्र स्फुरत पालाश असलेली मिश्र खते वापरा, त्याबरोबर थोडं शेणखतही वापरा. आता शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया. श्री प्रदीप साबळे, गोविंद हंडे, तायडे, गिरीश तायडे, सोपान काळे, उद्धवराव मगर, परमेश्वर शिंदे, अमोल बिराजदार, दिगंबर दवरे, धन्यकुमार अंधारे, जनार्दन निकम, राजेंद्र लांडे, वाल्मिक कानडे, चावरे, मंगेश निकम, द्वारकादास बुतोड, प्रवीण पाटील, मधुकर काळे, राहुल भोसले, सोमनाथ क्षीरसागर, विजयनाथ शिंदे, साहेबराव तारो, विजय वराडे, बाळासाहेब लांडे, श्री बाळासाहेब सुधाकर अंबोरे, बाळासाहेब आणि चव्हाण आणि सुधाकर अंबोरे, भास्कर मसाळ, अशोक जयवाल, शंकर कल्याणकर, वामन जाधव, दगडू कारगल, दगडू पाटील, सुनील गावडे, करण सिंगाणे, भाऊसाहेब जाधव, लक्ष्मण नागरे आणि श्री दीपक उशीर, त्याचबरोबर राजेंद्र अडे, अण्णा मिसाळ, संतोष पाटील, प्रसाद पांडे, भद्रप्पा कुरसुळे, दिव्येश दांगट, जालिंदर लांडे, विलास वानखेडे हे यांनी मला, याचबरोबर अप्पासाहेब पाटील सोलापूर यांनी मला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय मला असं कळवलं यातल्या बऱ्याच लोकांनी की माझ्या अंदाजाचा शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे आणि त्यांनी मला त्याबद्दल धन्यवाद दिलेत. अनेकांनी मला नमस्कार म्हणून कळवलं आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण दिल्यात. या सर्व शेतकऱ्यांना या माहितीचा खरोखर उपयोग व्हावा या भावनेनंच मी हे काम करत आहे, कारण शेतकरी अडचणीत आहे. मी जर ही माहिती दिली तर त्याचा त्यांच्या शेतीकामात उपयोग होईल ही मनात भावना ठेवून मी वेळ काढून ही माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण आपल्या शेतीकामात त्याचा उपयोग करा आणि जितकं जास्त उत्पादन काढता येईल तेवढं काढा. याच बाबतीत अप्पासाहेब पाटील यांनी सोलापूरचे, त्यांनी मला देवमाणसाची उपमा दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि इथंच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.